Audio Jungle. Audio Jungle. मंडळी, इथे मी छोले शिजायला ठेवलेले आहेत. आधी एक रात्र भिजत ठेवलेले होते. आता हे छोले बघा शिजलेत. हे बघा शिजलेले आहेत छोले. तर मी याची एक वेगळ्या प्रकारची वाटण घालून तुम्हाला भाजी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू. आता इथे छोले भिजत ठेवलेले एक रात्र आणि ते शिजायला लावलेत. आपण आता लागणारं साहित्य आपण पाहू. ते मी काय घेणारे, वाटण कसं करणारे ते पण तुम्हाला दाखवतो. तर मंडळी पहा, इथे मी सुकं खोबरं चिरून बारीक त्याचे तुकडे केले आणि पाण्यात ठेवलेले, कारण ते फ्रीजमध्ये होते सुकं खोबरं, म्हणून ते कडक झालेलं, म्हणून ते मी पाण्यात ठेवलेत. हे बघा असे पाण्यात ठेवलेले आहेत. आणि वहिनी आता ते त्याच्यात घेतलेत वाटण करायला. आज वेगळ्या पद्धतीने आपण वाटण करणार आहोत, मिक्सरचा वापर न करता. तर हे बघा वहिनीने याच्यामध्ये दगडी खलबत्त्यामध्ये वहिनी आता त्याचं वाटण करत आहे ठेचून. पाटा पण आहे आमच्याकडे, पण पाट्याला काय ते टाका काय ते नाही आहे, म्हणून आम्ही तो घेतला नाही. पाटा पण आहे आमच्याकडे, पाटावर वंडा, म्हणून आम्ही हे घेतलं. आपण आता पुढे बघू. तवा तापलेला आहे. आता मी यामध्ये थोडंसं तेल टाकतो. जास्त पण आपल्याला टाकायचं नाही आहे, कांदा टोमॅटो परतण्यासाठी. तरी पहा, इथे मी 2 कांदे घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतला आहे. तो आता मी एक परतून घेणार आहे. पहिला मी कांदा परतणार आहे. त्याच्यातच मी एक तमालपत्र घेतलाय, वेगळी चव फ्लेवरसाठी. तुमच्याकडे जर खडा मसाला असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. आता याच्यातच मी टोमॅटो घालणार आहे. हो बघा, टोमॅटो ह्याच्यातच घालतो. आज आपण छोलेची वेगळ्या प्रकारची भाजी पाहणार आहोत. जरासा नरम झाला टोमॅटो का आपण हे कांदा आपला रेडी झालेला आहे. तर टोमॅटो झाला का मग आपण तो काढून घेऊ. शक्यतो पिक्का टोमॅटो घ्या. आता मी हे काढून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. हे जे वाटण केलंय खोबरं नुसतं, तर त्याच्यामध्ये हा कांदा हे भाजलेला आहे, कांदा टोमॅटो तो टाकणार आहोत.
माझं थांबा. हे बघा असं झालंय वाटण. नुसतं खोबरं. आपण भेटू थोड्या वेळाने. मी तर तेल ठेवलंय 2 पळी बारीक तापायला. आता याच्यामध्ये मी टाकतो जिरं राई, कढीपत्ता, हळद आणि आता हे वाटण केलंय ते मी टाकणार आहे ह्याच्यात थोडं थोडं. वाटण जरासं मी सरबरीतच केलं, एकदम पातळ पण नाही, म्हणजे एकदम बारीक पण नाही केलं, भरडच केलं त्याचं. आपण ते जरासं परतून घेऊया. त्याआधी मी त्याच्यामध्ये टाकतो मसाला घरचा 2 ते 2.5 चमचे आणि किचन किंग मसाला. तुमच्याकडे जर खडा मसाला असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता वाटणामध्ये, किंवा गरम मसाला पावडर असेल तर तीही तुम्ही वापरू शकता. ही मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला आज रेसिपी दाखवत आहे. खरबरीत जरासं भरड वाटण केलेलं आहे, एकदम पण ग्रेव्ही नको. थोडंसं जास्त नाही, सगळं वाटण नाही घेतलं, जेवढं तुम्हाला मी दाखवलं तेवढं. थोडंसं फ्रीजमध्ये डब्यात ठेवून दिलं. असं वाटण 4 दिवस टिकतं. 4 दिवस टिकेल ना गं? 4 दिवस फ्रीजमध्ये टिकतं. तर आता आपण जे वाटणाचं पाणी आहे ते मी आता याच्यात टाकणार आहे. आणि आपण त्याच्यामध्ये टाकतो मीठ, अंदाजे मीठ, कारण छोले शिजताना मी मीठ टाकलेलं होतं. तुम्ही छोले कुकरला सुद्धा शिजवू शकता. अंदाजे मीठ. वाटण टाकताना तुम्ही मीठ टाकू शकता, मसाला सुद्धा टाकू शकता, खडा मसाला टाकू शकता. फक्त तो थोड्याशा गोड तेलामध्ये तुम्ही तो परतून घेऊन तो घालू शकता व वाटू शकता. असं वाटण तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढू शकता, पण जे ट्रेडिशनल तुम्हाला दाखवायचं होतं तसं मी आज तुम्हाला दाखवलं. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणारे, अरे देवा, छोले शिजवलेले. बघा छोले आपले छानपैकी शिजलेले आहेत. हे बघा, छानपैकी छोले शिजलेत. लागलंच तर मी पाणी घालणार आहे, कारण मला रस ठेवायचा नाही आहे जास्त. छोले पिक्चर. तुम्हाला जर भाजी तिखट असेल तर तुम्ही मसाला अजून टाकू शकता. मी नंतर टाकणारच आहे मसाला, कारण आम्हाला थोडीशी भाजी तिखट लागते.
त्याशिवाय आमचं जेवणच जात नाही आम्हाला. म्हणून थोडंसं तिखट घालायचं जास्त. या खा तिखट. तर आपण ढवळून घेऊ. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी पहा आपली भाजी तयार आहे. कसा रस आला आहे बघा थोडासा. स्मेल तर एवढा मस्त येतोय, सुगंध खूप छान. छोले तर आपले आधीचे शिजलेलेच आहेत, त्यामुळे जास्त वेळ शिजायला लावलंच नाही. तर मंडळी तुम्ही पण अशीच भाजी करून पहा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, लाईक करा, कमेंट करा. नक्की तुम्हाला चॅनेल तुमचा स्वतःचा चॅनेल असेल तर नक्की रिटर्न भेटेल. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची.